मोकळा टाइम आहे तर करून घेऊ नागपंचमीची तयारी. नागपंचमीची तयारी अशी की आमच्या इकडे असतात फेमस बेसनचे लड्डू. आता मी तर काही बेसनाचे लड्डू बनवत नसतो, पण आज हाव रिकामी घरी हाव तर मग म्हटलं बनवून घ्यावं बेसनाचे लड्डू. चला मग आता बनणार आहे बेसनाचे लड्डू. बेसनाचे लड्डू बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला पहिले बेसन. हे बेसन घ्यायचं पहिले चुरून मस्त पाणी टाकून. आता अर्धा किलो बेसन अशी नाही, जास्त तर काही नाही. मस्त असं बेसन चुरून घ्यायचं, जसं का आपण पोळ्याला पीठ चुरतो तसं. सगळ्यात जास्त तर हाताने चिपकलं बेसन. उन्हाळ्यात मी बनला हाताने जास्त चिपकलं. आता एकटीसाठी तर मी काही बनवणार नव्हती बेसनाचे लड्डू, पण आता घरी हा मोकळा टाइम आहे तर म्हटलं चला बनवूनच घेऊ आता बेसनाचे लड्डू. चला पहिले घेतो मी पीठ चुरून बेसनाचं. सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आणि अशा मोडून घेतल्या. आता फक्त एक शेवटची राहिली होती. एकदम कचोरी दिसू राहिली, पण ही कचोरी नाही, ही आहे बेसनाची पुरी, फक्त साधी. गरमा किती उरली रे बाबा, पंखा लावतो आता पहिले. हाताले चटके. फॅन लावून घेतला, तुम्हाला सांगितलं का नाही याचंही मला काही ध्यान नाही, पण फॅन एकदम फास्ट चालतो. पुराणा अशा बारीक करायचा. हवे पंखा याच्यासाठी लावला की हवेनं बात थंडी होतात पुरे. आता पंखा लावल्यानं ही पुऱ्या झाल्या कडक. गरम गरमच अशा बारीक करायला लागते हातानं तो. तर आता हे झालं नरम, तर मी आणतो आता मिक्सरातून काढून. दोन मिक्सरामध्ये आता लय सोपी झालं. पहिले किती कडक पुऱ्या झाल्या ना, तरी आम्ही लहान होतो तेव्हा का ते अशा घासाच लागत जात, चोवाच लागत जात. अशा याला असं चोईनं म्हणतात. असे हात लाजवायचे ना, जे लोक चोयाचे ते लोक, जे लोक बारीक करायचे ते लोक बारीक करत होतो, आणि नाही तर मग आई बारीक करत होती. असे आईच्या हाताले फोडे येत जात ना, लाल जरद होत जात हात. पण आता मिक्सर निघले, तेव्हा मिक्सर नव्हतं, काहीच नव्हतं. चला मग एवढं मी आणतो काढून मिक्सर मध्ये. दोनच फरक्यामध्ये पुऱ्या बारीक. असं माझ्या हातानं बारीक करायचं काम नाही. गज घेतला मी पाक करायला. अर्धा किलोचे लाडू आपले दोन भाडे पुऱ्या बारीक. पुऱ्या बारीक करायला आली आमची आई झाली. किती मस्त काढला. हातानं होते का असं बारीक? हातानं कसं बारीक भाजून घेणं होतं डाळ टाकायचं.
अं? भाजून घेणं तूप टाकून भाजून घेत असतात का? भाज मस्त थंड. आता मी पहिलीच बार लड्डू बनवली. बरं झालं आई आली. पुऱ्या काढल्या आणि बारीक केल्या. भाजणं तेलात आहे, भाजलं चालते मस्त तुपात सरकून. भाजतो गं बाई, तुपात. लागेल का माहिती तू. औंधा घेतो का तू? हो नाही घेशील तर का घेता येत नाही. तुम्ही नाही 1000 रुपये घेतात तर आम्ही 500 रुपयाचं घेऊ. जाईन ना वहिनी. जाईन कसं म्हणजे? हिरवा नाही झालं की बेसन जायचे तसं. बस का? घ्या आधी. तू बस झालं. तुमचं घे अजून ना. कळकळू द्यायचं का? कळीचे तेल निघून येते सगळं आहे ना. तशीच देत होती पाकात सोडून. त्यातच फवारलं त्यातच आणि आता हे पुऱ्या काढल्या बारीक केल्या आणि हे करतो आता मस्त तुपात गरम. डाळण्यातही होता तेलातही होतात. आईचं म्हणणं असं आहे पण मला करायचे होते तुपात गरम. मला तर वाटते की तुपातच काढू का काय. माझा स्वयंपाक सुरू आहे आता. स्वयंपाक नाही लाडू करू. लाडू आहे. लाडू बेसनाचे. बापरे, बरं आहे ना सकाळ का. हो हा? आता घरी आता चालू आहे बाई हा प्रकार. कुठं जात असता? निघा जाऊन राहिलो बा. हे पातीत दिसून नाही राहिला. कुठे जात असता? पाठीतच आपण आता जिकडे पाठवलं तिकडे जायला लागते. हो संध्याकाळी सांगा वाटते मग तुम्ही. आज 2-3 दिवस गेलो तुझ्यासोबत, म्हणजे भाऊजी पाठवत जा. हा हे घे. वहिनी बायकाचं बी सापड बिचारा. आता काय करतो? आता काय करतो? लागतील नाही का आता? लावून पाहावं. आगो तुका लागला निघलाच नाही. आता ये धुवायचे येत होते का हो त्याने? हो. काय नाव सापडलं असतं तर? पण दिलं तर राहील ना. बियाच्या पहिलीच होतं ते. हा ना. आली का? 2-3 पुरायचे लड्डू आणि त्याने आता अजून किती फुगे नाही काय झालं? एवढं ठुका. घरी उचल शिल्लक. आता अर्धा कप घेतलं पाणी याच्यात. पाक बनवायचा आहे. आता साखर किती टाकू बाई? गरम करायला लागते का पाणी? नाही याचं बनवायचं आहे आता पाक आपल्याला. गोड पाणी जायला गोड नाही बाई. गोड साखर नाक झाली. 55 रुपये किलो. शुगर वाढलं मला. मी पीठ भाजायचं असलं ना तर लय काळजीपूर्वक भाजायला लागते. मी का खाली लागलं का समजायचं मग दुपारी झाले आपले लड्डू. फक्त आमची आई करते ना तशी साखर नाही राहिली पाहिजे पाखात. का जमले मग बेसनाचे लड्डू. ते जाऊन राहते पाखात. आई मोबाईल बंद करणं जराशी डोंगा मारतं का? ती साखर जाऊन राहते पाखात. काय ना अयो इकडे मस्त बेसन च्या पुऱ्या करून घेतल्या आणि इकडे ठेवला पाक. पाकही मस्त शिजत आला आता आपला. पाक मस्त शिजला आता आपला. हा घेतला खाली उतरू आणि याच्यात टाकलं बेसन. आणि हे पटकन घ्यावं लागते चिरून. बनते त्याची साखर. बनले आपले बेसनाचे लड्डू. जरासं आवून यासाठी ठेवलं हे गॅसवर. हे झाले आता आपले लाडू एकदम ओके. हे करतो आता थंड मी. बाबो पसारा मरणाचा पसारा झाला इकडे. आता याचे बांधायचे आहेत आपल्याला लड्डू. आता गरम गरम तर काही बांधता येणार नाही. हे करावं लागेल थंड. चला आता मस्तपैकी थंड झालं हे. याचे बांधून घेतो लाडू आता. मस्त छोटे छोटे.
मस्त असे मुलायम असे लड्डू झाले आपले आणि चवीले एक नंबर झाले. कारण का केल्यावर खाऊन पाहिलं तर हे आपलं कामच आहे. आई इकडे ये, खाऊन पाय बरं कसं झाले पाय बरा. ये न मला चव नाही समजत ना. लाडू सारखे लाडू करतो मी, लाडू दिसले पाहिजे अशी. दूध तिचा ठेवलं ते मैदान होतं ना हो. हा घे ना बाई, हा आधीच मला बांधायला तकलीफ होते लाडू, त्यासाठी करत नाही मी. माझ्या दुखतात बोट, बांधेलच खाल्ला पाहिजे असं गोड आहे. नाही झाले पिसणं जाईल ना. काय तर एवढे चिकट दिसू राहिले तरी गोड नाही झाले, मग तर गोड नाही झाले.